नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहे मथुराचा फेमस पेढा, तेही झटकीपट 15 मिनिटांमध्ये तयार। चवीला ते एकदम भन्नाट असा होते। रेसिपीला सुरुवात करू। एक मोठा पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि तूप मेल्ट झालं की जास्त गरम होऊन द्यायचं नाही। मेल्ट झालं की लगे मी त्यामध्ये एक वाटी दूध पावडर घेतली आणि ते टाकून घ्यायची। एकदम लो गॅसवरती भाजून घ्यायची दूध पावडरला। मोठा किंवा मिडियम गॅस करायचं नाही। मोठा किंवा मिडियम गॅस केला की त्यावर दूध पावडर जळती, त्यामुळे बारीक गॅसवरतीच सारखं हलवत राहायचं त्याला, म्हणजे एकसारखा कलर येतो दूध पावडरला। अजून अर्धा चमचा तूप टाकणार आहे। तूप काही जास्त लागत नाही, 2 चमचे तूप लागत आहे। थोडं थोडं तूप टाकून सारखं भाजत राहायचं चांगलं। 8 ते 10 मिनटं लागायचं लो गॅसवरती। जास्त पण टाईम पण लागत नाही आहे। थोडासा कलर चेंज झाला की थोडं त्यात तूप टाकून घ्यायचं आणि अजून भाजत राहायचं त्याला। कलर चांगला आलेला आहे, गोल्डन कलर आला आहे त्याला। अजून 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचं। आता हे तयार झालेलं आहे। म्हणजे अर्धी वाटी दूध टाकायचं। ज्या वाटीने दूध पावडर घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। दूध थंडही नाही आणि गरमही नाही, मिडियम दूध आहे। ते टाकून घ्यायचं, सारखं मिक्स करायचं। गॅस मिडियम ठेवायचा। 3 ते 4 मिनिटांमध्ये तयार होतं आहे। एक छोटा चमचा इलायची पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी। हे थोडंसं पसरून घ्यायचं, म्हणजे 5 मिनिटांमध्ये थंड होत आहे। जास्त पण थंड करायचं नाही आहे, थोडंसं गरम राहिलं पाहिजे। एकदम थंड झालं तर पेढे करायला येत नाही। अर्धी वाटी बुरा घेतला यामध्ये पिठी साखर बी टाकू शकता, पण पिठी साखर एवढी चव येत नाही छान। बुरा टाकला म्हणजे खूप छान असे पेढे लागत येतं। ते टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं, साधंच करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं मिक्स होत आहे। आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे पेढे करायचे। तर गाठी जर वाटल्या तुम्हाला तर मग मिक्सरवर फिरून घ्यायचं, पण सारखं लगातार मिक्सर फिरवायचं नाही। चालू बंद करून 1 ते 2 वेळेस फिरून घ्यायचं। अशा प्रकारे आपला पेढा करणार आहे। तर आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे करायचे। ह्याला आकार वगैरे देण्याची काही गरज नसती। वाकडे तिकडे पेढे असतात, पेढा करून झालं की एका ताटामध्ये असं 2 ते 3 बार आपटून घ्यायचं, म्हणजे पेढ्याला आकार येतोय। असेच पेढे सगळं करून घेणार आहे। असे करून घेतले की एका ताटामध्ये लगेच आपटून घ्यायचं 1 ते 2 वेळेस, लगे पेढ्याला छान असा आकार तयार होत आहे। बघा मी सगळे पेढे आता असे तयार करून घेणार आहेत। करून झाले ते एका प्लेटमध्ये बुरा घेतलेला आहे। हे खोबऱ्याचं खिस असतं ते घेतलेलं आहे। तुम्ही पिठी साखरही लावू शकता। वरनं थोडा बुरा टाकून घ्यायचा, म्हणजे दिसायला पण छान दिसतंय आणि चवीला पण खूप छान लागत आहे। असं लावून घ्यायचं आणि थोडंसं झडकून घ्यायचं। मग अशा प्रकारे सगळं ह्याला पण बुराच लावून घेणार आहे मी सगळ्या पेढ्यांना। किती छान पेढे झाले तर चवीला तर खूप भन्नाट झाले। तर हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा।